नमस्कार. मी सुधा नरवाडकर, नांदेड. एप्रिल महिन्यातील हा तिसरा शनिवार, विशेष शेर सादरीकरणाचा दिवस. प्रथम मी परिवाराचे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर आणि गझलकार प्रणव बनसोडे व इतर माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी विशेष शेर आज परिवारातील सदस्यांचे मला आवडलेले सादर करत आहे. पहिला शेर आहे, ऐकूया. अश्विनी मेंघाने ताई यांचा. वृत्त आहे पादाकुलक. काय म्हणतात बघूया. भले जग आता तिने सोडले, भले जग आता तिने सोडले, आठवण तिची मनात आहे, आठवण तिची मनात आहे. अतिशय हृदयद्रावक असा हा शेर. दुसरा शेर आहे सिंगापूरच्या प्रतीक्षा नांदेडकर यांचा. वृत्त आहे भुजंगप्रयात. त्या म्हणतात, तुला मी विसरणे कधी शक्य नाही, तुला मी विसरणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही. अनेक अर्थाने व्यक्त होणारा हा शेर आहे. मैत्रीण असेल, प्रियकर असेल, मायभूमी असेल, कुणाबद्दलही दुराव्यात जगणं माणसाला अतिशय अवघड जातं. अतिशय सुंदर शेर. तिसरा शेर आहे सिंधुताई बोधले यांचा. वृत्त आहे आनंद कंद. त्या म्हणतात, भेदून कातळाला ओल्या मुळ्यांप्रमाणे, भेदून कातळाला ओल्या मुळ्यांप्रमाणे, सिद्धीस कार्य नेते अन संविधान दिदला. पुन्हा ऐका. भेदून कातळाला ओल्या मुळांप्रमाणे, सिद्धीस कार्य नेते अन संविधान दिदले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची कृतज्ञता या शेरातून त्यांनी व्यक्त केली आहे. पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा. वृत्त आहे पादाकुलक. आई म्हणजे आई असते, आई म्हणजे आई असते, भाव जाणते डोळ्यामधले. आईचा महिमा काय गावा, अनेक कवींनी वगैरे गायलेलाच आहे. ते हृदय कसे आईचे हे कुणाकुणी सांगावे, आईच्या बाळा ठावे प्रेमाच्या गावा सांगे. अशा प्रकारचा अर्थ विदित करणारा हा शेर अतिशय सुंदर. आणि शेवटचा शेर आहे सविताताई म्हात्रे यांचा. वृत्त आहे मयूर सारणे. त्या काय म्हणतात, धाव धावले बरेच तेव्हा, धाव धावले बरेच तेव्हा, जोम कालचा नसेल आता. उतरणीला लागण्यावर कोणत्याही माणसाचे आयुष्य सुरुवातीच्या काळातला, तारुण्यपणातला जो जोम असतो, जो उत्साह असतो, जी उमेद असते, ती नंतर कमी होत जाते. हाच आशय सांगणारा हा शेर खूप सुंदर. तेव्हा परिवारातले हे 5 शेर माझ्या बंधू भगिनींचे मला खूप आवडले आणि मनाला भिडले, म्हणून आज मी आपल्यापुढे सादर केले. आपल्यालाही आवडतील अशी खात्री आहे. धन्यवाद.